जिल्हा बँकांमधील पर्मनंट संचालकांची मक्तेदारी संपुष्टात, केंद्राकडून नवीन कायदा लागू। राज्यातील सहकारी आणि विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे राजकारणाची धुरा सांभाळणाऱ्या संचालकांना नवीन बँकिंग सुधारणा कायद्याने मोठा धक्का दिला आहे। राज्यातील सहकारी आणि विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे राजकारणाची धुरा सांभाळणाऱ्या संचालकांना नवीन बँकिंग सुधारणा कायद्याने मोठा धक्का दिला आहे। काही बँकांनी या नियमाला न्यायालयात आव्हान दिले आहे, मात्र कलकत्ता उच्च न्यायालयाने या संबंधित याचिका फेटाळून लावली। शिवाय कोल्हापूर खंडपीठाकडूनही कोणताही दिलासा मिळाला नाही। त्यामुळे संचालकावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुका गती घेत असतानाच या कायदेशीर अडथळ्यासमोर आल्याने सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली आहे। महाराष्ट्रातील निवडणूक प्राधिकरण हे स्वतंत्र कायद्याने चालते आणि राज्य सरकार किंवा बँकिंग नियमावलीत अद्याप अशा 10 वर्षाच्या मर्यादेचा स्पष्ट उल्लेख नसल्याने सरकारची भूमिका बचावात्मक आहे। या तांत्रिक पेचामुळे 10 वर्षे पूर्ण केलेल्या संचालकांना कोणत्या नियमाने अपात्र ठरवायचे याबाबत सहकार विभागाने आरबीआयकडून मार्गदर्शन मागविले आहे, मात्र अद्याप कोणताही दिलासा न मिळाल्याने प्रस्थापित नेत्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे।